कशा पुट्टे हो? मस्त, एक नंबर. लय दिवसानं व्हिडिओ टाकू राहिलो मी. काय करावं, कामं राहते मला. लय बिझी माणूस आहो आपण. बरं जाऊ द्या. आज आपण गोष्ट करू राहिलो फेकाफेकीची, म्हणजे प्रेमात फेकाफेकीची. आजकालचे पुट्टे एवढे फेकते की त्याचं काही लिमिटच नाही. म्हणजे आता सांगायचं म्हटलं की पोरीले म्हणते की बा मी तुझ्या मनावर प्रेम करतो. आता मनावर प्रेम करतो म्हणजे सायंटिस्टले शोध नाही लागला मनाचा कुठं आहे का आहे, याला दिसलं पण आणि प्रेमही करून राहिला. कमसे कम 10-12 पोरीले त्यानं पाहिलं असं, त्याच्यातून रिजेक्ट करून हिच्याच मागा लागला. काहून की 4-5 किलो मेकअप कोण थोपन? 4-5 किलो मेकअप तिच्या तोंडावर राहते आणि हे म्हणते की मी तुझ्या मनावर प्रेम करतो. आणि त्याच्यात मग यायचं कन्व्हर्सेशन चालू होते व्हॉट्सअपवर, तू नाही जेवली तर मी नाही जेवीन. आणि हा गडी 10 वाजताच सट जेवून राहते मस्त एकदम सांड्यासारखा, आणि तू नाही जेवली तर मी नाही जेवीन. वा रे वा. त्याच्यात तुझ्यासाठी चंद्रतारे तोडून आणतो मी. चंद्रतारे? अरे 20चं पेट्रोल टाकते, 20चं. आणि त्याच्यातही थोडासा उतार लागला ना तर गाडी बंद करते गडी आणि मग ते चंद्रतारे तोडून आणीन. एवढी फेकाफेकी करते. फेकाफेकी करायचं यायचं असं कसं म्हणजे नॉर्मलच झालेलं आहे, एकदम नॉर्मल. तू मला भेटली नाही तर मी मरूनच जाईन, मी माझ्या जीवाचं काही करीन. आणि हा गडी पहिल्याच पंक्तीत राहते तिच्या लग्नातनी जेवाले, पहिल्याच पंक्तीत. आण रे बा इकडे रस्सा, आण रे बा वांगे. वा रे वा गडी, वा रे यायचं प्रेम. म्हणजे काय समजतच नाही मला. आणि तसं आहे म्हणा, प्रेमात फेकाफेकी जर नाही केली ना तर पोरी पण विश्वास करत नाही. तुम्ही जर खरं बोलत असाल तर पोरीला वाटते नॉर्मल माणूस आहे. त्याला नॉर्मल माणूस नाही पाहिजे, त्याला पाहिजे एकदम असा एकदम फेकणारा, एकदम बॅड बॉय. चांगले पोट्टे भेटत नाही, कारण की रिस्पेक्ट करते ते. जे रिस्पेक्ट करते त्याला काहीच भेटत नाही. ते पोरं चांगले बोलन, रिस्पेक्टनं बोलन, आणि त्यानं म्हटलं काही गोष्ट तर मग त्याच्यातच करण. यायला तसं नाही पाहिजे, यायला टॉक्झिकवाले पाहिजे एकदम. तू म्हटलं ना मला हे करायचं तर ते नाही करीन मी. सिगरेट सोड म्हटलं, बिड्या सोड म्हटलं, दारू सोड म्हटलं, ते नाही सोडीन मी. म्हणजे या टाईपचे. आणि काय करावं आता जमानाच फेकाफेकीचा आहे. काय करावं? ताजमहल बांधीन बा तुझ्यासाठी मायाबीन. हे लेखाचं कंट्रोलचा भात का ते कंट्रोलचा, आणि म्हणते ताजमहल बांधीन तुझ्यासाठी. अरे बापरे. गममध्ये पोट्याले बोलावं, अरे यार मला असं झालं आणि माय तसं झालं. आणि पार्टी करण मस्त, आणि लढत लय चांगली होती रे बा, माय लय प्रेम होतं तिच्यावर, हे ते. आणि बम, आणि खाणं पण नाही गड्याचं. रसा वाढ रसा, पीस वाढ पीस. वा रे वा, खरं प्रेम. हे तर मजनूला फेल पाडायचे होईल लेकरं, एवढे डेंजर आहे. काय करावं? पाहिजे तुम्ही फेकाफाकी नका करू, सरळ राहायचं माणसानं. नाही भेटलं तर नाही भेटलं, सिंगलच बरं. पण फेकाफेकी नाही करायची. फेकाफेकी केली ना तर लय बेकार काम आहे. म्हणजे तुम्ही भंडू राहिले, कोणाला भंडू राहिले? दुसऱ्याले. स्वतःले कसे भंडवसान? अशा गोष्टी करू नका. करिअरवर लक्ष द्या. आपलं करिअर पहा, आपलं जीवन घडवा चांगलं. नाही तर मग फेकाफेकी केली की मग ते गेली की मग दुसरी गेली की तिसरी, आणि त्याच्यात जाते मग तुमचं 30-32. मग पाहता अरे ते तर सेटल आहे, तिन्ही सेटल आहे बिचाऱ्या, आणि मी राहिलो मग. आणि मग चालू होते मग तुमचा प्रवास, दारू बिड्या,
आणि मग गाणे बापा कुमार सानूचे, गमवाले, किशोर कुमारचे, मुकेशचे एकदमच डीप असला तर म्हणजे असं नका करू. राहायचं असलं चांगलं राहायचं, मस्त सिंगलच राहायचं तसं म्हटलं तर. कारण की कसं आहे, याच्यातनी एवढा टाईमपास होते ना, तुम्हाला काय सांगू आता, लय टाईमपास होते. त्याच्यातनी तुम्ही गुंतू नका, त्याच्यातनी राहू नका. मस्त आपलं सिंगल राहायचं. आणि समजा एखादी आवडलीच पोरगी तर खरं बोलून टाकायचं, फेकाफेकी नाही करायची. फेकाफेकी केली की लय बेकार काम होते. मग तुम्हाला सवय पडून जाते, ती सवय नाही पाडून घ्यायची. कारण की जे जे तुमचं खरं बोलून येत असेल तुमच्यापाशी, तर तेच पोरगी तुमच्यापाशी शेवटपर्यंत टिकते. नाही तर मग फेकाफेकी करून तुमच्यापाशी येऊ राहिली आणि ते मग तिकडे फेकाफेकी करून येत असेल तुमच्यापाशी, मग तुम्ही दोघंही फेकणारे, असं करून तसं करू. मग काही दिवसानं नाही बा, तू तुझ्या रस्त्याले, मी माझ्या रस्त्याले, याच्यातनी काही अर्थ नाही. प्रेम करायचं शेवटपर्यंत. नाही तर मग जाऊ द्या बा, माझ्या इकडे लग्न ठरलं, तू तिकडे तू पाय. तसं नाही, तसं करू नका. फेकाफेकी काही करू नका. आणि सर्वात जास्त तुम्हाला जर वाटत असं नाही बा फेकाफेकी करून चालते, तर देवावर तर विश्वास असनच तुमचा, काही जणाचा तर असं, तर पाय जा बा, देव दयाळू आहे, यमराज नाही आहे. कोणत्या कढईत नेऊन टाकन तुम्हाला, काही सांगता नाही येत. नाही तर मग अशी फेकाफेकी केली की तुमच्यासाठी एक वेगळीच कढई राहीन. त्याला तर भ्या. फेकाफेकी करू नका जास्त. चांगलं राहा, मस्त राहा, करिअर बनवा. प्रेमाचं काय, करिअर बनल्यावर होत असते. आणि घरचे पाहूनच देते तुम्हाला. घरच्यावर विश्वास ठेवा, तुम्ही अभ्यास करा, बाकी घरचे पाहते. चला.